शहरात खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे। अशात क्रिकेटविषयी सर्वांमधील आवड लक्षात घेता स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न खेरणे गाव ग्रामस्थ मंडळाद्वारे आझाद चषक 2016 चे आयोजन करून करण्यात आला आहे। ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 7 ते 10 जानेवारी या कालावधीत खेळली जाणार असून जवळपास 24 संघांचा यात सहभाग असणार आहे। कोपरखेरण्यातील बोनकुडे मैदानात हे क्रिकेट सामने रंगणार आहेत, ज्याचे उद्घाटन गुरुवारी माजी महापौर सागर नाईक यांच्या खास उपस्थितीमध्ये करण्यात आले। यावेळी स्पर्धेच्या आयोजनाप्रती स्थानिक नगरसेवक मुनावर पटेल यांचे सागर नाईक यांनी आवर्जून कौतुक केले। आझाद चषक 2016 सालाबाद प्रमाणे आयोजित केला जातोय। अतिशय भव्य असं प्रकारचं त्या ठिकाणी क्रिकेट सामने भरवले जातात आणि क्रिकेट आता ही नवी मुंबईची एक परंपरा त्या ठिकाणी झालेली आहे। प्रत्येक गावागावामध्ये गावागावातल्या टीमी एकत्र येऊन त्या ठिकाणी चांगला प्रदर्शन करत असतात। क्रिकेटमध्ये तसं भवितव्य चांगलं आहे। मागे जाता तुम्ही आता काल डोंबिवलीला विश्वविक्रम केला, नवी मुंबईत देखील असा विश्वविक्रम व्हावा अशी सर्वांना आशा आहे। तर अशा सामन्यांच्या माध्यमातून असे जे क्रिकेटमधले हिरे नगिने आहेत ते भेटतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन मुनावर पटेलजी यांच्या माध्यमातून अतिशय चांगला ग्राउंड त्या ठिकाणी व्यवस्था करून पिच चांगली बनवलेली आहे, चांगली व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, त्यामुळे क्रिकेटचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन खेळाडूंकडून केले जाईल असा विश्वास यावेळी मुनावर पटेल यांनी व्यक्त केला आणि क्रिकेट स्पर्धेविषयी अधिक माहिती दिली। नवी मुंबईमध्ये क्रिकेट ही नवी मुंबईची आत्मा झालेली आहे। आज तुम्ही बघितलं गावोगावी क्रिकेटचे मॅचेस होतात। त्या अनुषंगाने आमच्या गावामध्ये आम्ही अगोदर ठरवलं होतं की सन्माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 12 महिने 12 प्रोग्राम घेणार आहोत। त्याच अनुषंगाने हे प्रोग्रामचं आयोजन केलं आहे। खेरणे गावातील तमाम ग्रामस्थांनी मिळून त्यामध्ये नगरसेवक चषक म्हणून ही आज टुर्नामेंट भरवलेली आहे। त्या टुर्नामेंटमध्ये संपूर्ण गाव खेरणे गाव व प्रभाग क्रमांक 55 सेक्टर 11 प्रजापती पार्क वगैरे सर्व लोकांनी मिळून या ठिकाणी याचं आयोजन केलेलं आहे। 4 दिवस हे सामने चालतील। रविवारी माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या हाताने बक्षीस वितरण समारंभ होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरातसह रुची कोरे यांचा रिपोर्ट।